नाही बाटली आता फुलच बघ रामकृष्ण हरी माऊली. आपण पाहतोय की सर्व वारकरी सर्व कार्यक्रम उरकून जेवण खाणं कीर्तन सगळं उरकून निवांत झोपलेले आहेत. पण या सर्वांना सकाळी गरम पाण्याची आंघोळ मिळाली आणि खरोखर गरम पाणी घेतल्यानंतर वारकऱ्यांचा जो सीन आहे दिवसभर चाललेल्याचा तो जात असतो. आणि त्यांच्यासाठी आत्ता बरोबर 11:15 वाजलेले आहेत. तर या वेळेला हे आमचे सर्व वारकरी सहकारी या ठिकाणी दिलेलं काम पूर्णपणे त्यांच्यावरती जबाबदारी जी टाकलेली आहे पाणी तापवण्याची. हा आमचा दिगंबर दिसतोय बघा लाक टाकताना. त्यांच्या बाजूला काय नाव दादा तुमचं? बाबू नाना. हां शहाजी गोरे. हां शहाजी गोरे दादा आहेत बघा इथं. आणि हे आमचे सुरेश चव्हाण. हे तिघंजणं बघा आपल्याला गरम पाणी सकाळी या वारकऱ्यांना मिळावं आणि त्यांचा प्रवास हा सुखाचा आणि विथ कसं की जो शिनवटा आहे शरीरामध्ये ते गरम पाण्याने जात असतो. तर मला सांगा दिगू ये समोर काय वाटतं तुला ही जी सेवा तुम्ही आता वारकऱ्यांची करताय तर किती वर्षापासून म्हणजे ही दिंडी चालू आहे तेव्हापासून? तशी 2012 साली औदुंबर कुंडल ते श्री क्षेत्र नारायणपूर दिंडी व पालखी सोहळा चालू झाला त्यावेळीपासून ही सिस्टीम आहे. आता सालाबादप्रमाणे आमचा श्रीराम आषाढी पायी दिंडीचं 3रं वर्ष. आम्ही आता गेल्या वर्षी नवी सिस्टीम तयार करून घेतली. आमची पहिली एक सिस्टीम आहे जुनी आणि त्या सिस्टीमवर पण असंच 2 बंब आहेत. आता ही नवी सिस्टीम आम्ही तयार करून घेतली. आता ही आता मला सांग ही जी सेवा तुम्ही करताय म्हणजे हिथं काय कोण कामाला आलाय असं काय नाही. आता आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी कामाची माणसं बोलवतात त्यांना 4 पैसे दिले. पण ही आज वारकऱ्यामधूनच तुम्ही आहात. तर तुला काय वाटतं या सेवेबद्दल काय सांगशील? ही वारकऱ्यांची जी सेवा तुझ्या हातून होती त्याबद्दल काय सांगशील? आनंद आहे. कुठलं जर गेल्या जन्माचं पुण्यच म्हणावं लागेल. सेवा आपल्या हातातून अशी घडवून म्हणजे पंढरीचा विठ्ठल आपल्या हातातून हे करून घेतोय. हेच गोष्ट. हे दादा काय हसतायत मला काही कळलं. दादा नाव काय तुमचं? सुरेश चव्हाण. कुठून येता? तासगाव ढवळी. बरं आता राहायला हे आपल्या वारीतच आहे ना? हा वारीतच. काय वाटतं हे सगळं करताना? आता थोडक्यात हसायचं म्हटलं तर तुम्ही वारीमध्ये काम आग लागण्याचं इथं करताय आहे का? म्हणजे पाणी तापवण्यासाठी आग लावताय. म्हणजे एक चांगलं काम तुम्ही करताय. त्याबद्दल तुमच्या मनाला काय वाटतं नक्की? आनंदच हाच एवढाच आपला. बरं तुम्हाला काय वाटतं नक्की? इकडं अलीकडे या. आम्हाला काय तसं काय म्हणजे आनंदच वाटतो ना. नारायणपूरचं शिष्य आहे. आमचं महत्वाचं काय तिथे सेवा आम्हाला सद्गुरूचा संदेशच आहे. सद्गुरू नारायणांना दत्त महाराजांचा संदेशच आहे म्हणजे की सेवा महत्वाचं. सेवेतच फळ मिळतंय. करशील सेवा तर घातशील मेवा ही आमच्या शिकवलं. बरं आता सगळेच झोपले आणि तुम्ही जागे त्याबद्दल मनात काय वाटतं का? काय नाही उलट आनंद आहे म्हणे. खर्च आहे वर्षात ना म्हणे ते 10 दिवस आणि हे 10 दिवस सेवा करायला लागते म्हणजे आनंद. म्हणजे माझा भाजीपाला व्यवसाय आहे ते सगळं मी डिलीट करतो बंद ठेव यात धुंद होतो थोडक्यात. आता हे जे मशीन आहे किमान किती लोक ह्याच्यात आंघोळ करू शकतात? 700 ते 800 लोक आंघोळ करू शकतात. 2 ते 3 तासात 700 ते 800 लोक आंघोळ करू शकतात. छान आहे. आणि खरोखरच पूर्ण कडक पाणी. तुमच्याकडून ही आपल्या वारकऱ्यांची सेवा होते. खूप मोठं काम आपण करत आहात
कारण सगळे झोपलेले आरामात झोपलेले आहेत, पण तुम्ही जागे आहात. म्हणजे आज बऱ्याच ठिकाणी आपण ऐकतो बघा, जर पंढरीच्या वाटेला निघालं तर आपले पोलीस बांधव उभे असतात, त्यांना सुद्धा पांडुरंग म्हटलं जातं, कारण ते लोकांसाठी अहोरात्र तिथं उभे असतात. आज तुम्ही सुद्धा काहीतरी एक चांगलं कर्म करून कर्तव्य करून त्यांना आंघोळीची सोय करताय, जे आपल्या घरापासून चार्जिंग हे 10 दिवस केलंय आम्ही, 1 वर्षभर चार्जिंग फुल म्हणजे फुल बॅटरी आयुष्याला चार्ज मिळावा पांडुरंगाच्या भक्तीनं किंवा ह्या वारकऱ्यांच्या सेवेनं. तर कसं असतं, हे सगळे रस्त्यावरती उभे राहिलेले जे सेवेकरी आहेत तुमच्यासारखे पोलीस बांधव असतील, तुम्ही आहे, आज मला सांगा कुठलीही मनामध्ये स्वार्थ न ठेवता आज सर्वांकडून सेवा होते. म्हणजे तुमची जर पोलीस बांधव जर सेवा करत असतील ते पांडुरंग असतील, तर तुमच्यामध्ये सुद्धा पांडुरंग आहे. आणि खरोखर छान वाटलं की आज वारकऱ्यांचे आपण हे तिघजण, अजून कोणी जर सहकारी असतील तुमचे आमच्या सहकारी मग हे सगळे सहकार्यांना खरोखर एक खूप छान वाटलं तुम्हा तिघांना भेटून. आणि तुमचं काम पुढे चालू ठेवावं आणि पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना की तुमच्याकडून आयुष्यभर पांडुरंगाची आणि या वारकऱ्यांची सेवा घडत राहावी आणि त्यासाठी तुम्हाला उदंड आयुष्य मिळावं ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि आमच्या चॅनलमध्ये तुम्हा तिघांचंही धन्यवाद. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तुम्ही आमच्याबरोबर असावं आणि लोकांची सेवा करत असताना आम्हाला तुम्हाला पाहायचं आहे. फक्त काम छानच आहे तुमचं. ही मशीन आहे बघा, याच्यामध्ये किमान 700 ते 800 लोक वन टाईम म्हणजे 1-2 तासामध्ये सर्वांच्या आंघोळी उरकतात. 7,000 लिटर पाण्याची कपॅसिटी 7,000 लिटर पाणी याच्यामध्ये बसतं. आणि हे दिंडीकरांनीच स्वतः खरेदी केलेलं आहे. म्हणजे एवढं मोठं नियोजन आज दिंडीच्या वतीनं म्हणजे श्रीराम पायी दिंडी सोहळा बहेव बालवाडी यांच्या माध्यमातून आपण पाहतो की असं मोठं मशीन आज त्या संयोजकाने स्वखर्चातून सर्वांच्या लोकवर्गणीतून हे उभं केलेलं आहे. तर हा आनंदच आहे की येणाऱ्या काळामध्ये ही दिंडी चिरकाल टिकावी, सर्व याच्यामध्ये भाविकसुद्धा भविष्यात वाढतील अशा अपेक्षा करतो. कारण मिळणारी सुविधा चांगली आहे, तर भाविक नक्कीच पुढच्या वर्षी यामध्ये सहभागी होतील याची आपण अपेक्षा व्यक्त करू. आणि सर्वांना शुभरात्री. आता भेटणार आहोत आपण उद्या सकाळी आपल्या चॅनलमध्ये. चॅनलचं नाव आहे, सर्वांनी लक्षात ठेवा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. श्रीराम पायी दिंडी सोहळा पहे हुबालवाडी 2026. धन्यवाद.